शतकोटी रामायणाची निर्मिती झाली, 100 कोटी श्लोकांची रचना. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण भगवान शंकरांकडे. महादेवांकडे भांडण आलं आणि महादेवांकडे भांडण आल्यानंतर आता मात्र भोळं दैवत. महादेवासारखं दुसरं भोळं दैवत अजिबात नाही. काय झालं, एकाला गेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर धर्मराजासमोर आणलं गेलं आणि त्याच्या पाप पुण्याचा लेखाजोखा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये वाचण्यात आलं का ह्यानं आयुष्यभर मांसाहार केला. नरकात नेण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हा माणूस हातापाया जोडू लागला, मला नरकात नेऊ नका, मी मांसाहार केला मान्य आहे, पण मी शनिवार धरला, मी एकादशीला खाल्लं नाही, हा सोमवार पाळला, मी श्रावण महिना धरला, श्रावण महिन्यात मी अंड्याको सुद्धा पाळलं, मी काहीच खाल्लं नाही. काय झालं, धर्मराजानं त्याला एक गोष्ट सांगितली, ऐक बाबा. धर्मराजा गोष्ट सांगतात, ऐक. तो म्हणाला सांगा. काय झालं, एका दरोडेखोरानं भरपूर खून केले, 50 खून 100 खून केले असतील आणि तो एक दिवस पकडला गेला. न्यायाधीशासमोर आणलं आणि तो गायावाया करू लागला. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यानं हातापाया जोडायला सुरुवात केली, गायावाया करायला सुरुवात केली का मला मारू नका, मला शिक्षा देऊ नका, मी मारले लोकांचे खून केले मला मान्य आहे, पण आहे ना मी शनिवारी खून नाही केले, मी सोमवारी खून नाही केले, मी एकादशीला खून नाही केले, मी श्रावण महिन्यात खून नाही केले. न्यायाधीशानं त्याला सोडून दिलं. हे ऐकल्यानंतर नरकामध्ये धर्मराजा पुढे उभा असलेला माणूस खदा खदा हसायला लागला. असं कुठं असतंय का, सोमवारी नाही केलं आणि शनिवारी नाही केलं, पण त्यानं माणसं तर मारलेच ना. धर्मराजा म्हणाला, मग तेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तू शनिवार धर नाही तर श्रावण धर, तू खाल्लं ना, मांसाहार तर केला ना, जे पाप केलंय ते भोगावं. लोक श्रावण महिना महादेवामुळे धरतात, कारण त्यांना माहितीये बाकीचं कोणी प्रसन्न होऊ नये तर नाही हो, महादेव लय भोळा आहे. म्हणूनच की काय श्रावण महिना जास्त, पण तरी सुद्धा महादेवांकडे भांडण आलं. तिघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. देवांनी अधिकार गाजवावा, रामायण आमचं. पृथ्वीवरच्या माणसानं अधिकार गाजवावा, रामायण आमचं. पाताळातल्या सर्पांनी सुद्धा अधिकार गाजवावा की रामायण फक्त आमचं. अधिकार द्यायचा कोणाला, वाटण्या करायच्या ठरवल्या. ऐकताय ना ओ श्रीगोंदा, इकडं काय करायचंय, वाटण्या. वाटण्या म्हणले का आपल्याकडले लोक टपलेले राहतात, पण ही वाटणी 2 मंगले 4 एकराची नाहीये, ही वाटणी 100 कोटी श्लोकांची. 100 कोटी श्लोकांपैकी, लक्ष द्या, 100 कोटी श्लोकांपैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी आणि पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले भजनी मंडळ, किती उरले, 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी, पुन्हा 1 कोटीमध्ये वाटणी, पुन्हा 33 लाख 33 लाख 33 लाख, खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी, पुन्हा 33,000 33,000 33,000, खाली उरले 1,000. 1,000त परत वाटणी, 300 300 300, खाली उरले 100त परत वाटणी, 33 33 33, खाली श्लोक उरला. वाटायचा कसा, अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 अक्षर तिघात वाटून दिले. आतापर्यंतची वाटणी झाली. इथून पुढची करा, लय सोपी आहे. उरले 2 अक्षर, वाटा तिघांमध्ये वाटता येत. म्हणून तिघांच्याही अनुमतीने भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली, 99 कंठात धारण केली आणि गंमत अशी झाली, 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठात धारण करावं आणि एके दिवशी ऐकावं ते पार्वती मातेनं. विचारावं, देवा देवा देवादिदेव महादेव आहात, मग राम नामाचं चिंतन का करता. भगवान शंकरांनी सांगावं, पार्वती या नामाचा महिमा फार अगाध आहे, तो असा तसा कुठेही वर्णन करता येणार नाही, अज्ञातस्थळी जावं लागेल. पार्वती मातेनं हट्ट करावा की नाही, मला ऐकायचाच आहे, असा काय या नामाचा महिमा मी ऐकणारच. अज्ञातस्थळी यावं, स्त्री हट्ट मानावाच लागला. अज्ञातस्थळी यावं,
डोळे मिटले गेलेले आहेत भगवान शंकरांचे. मुखारविंदातनं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ केलेला आहे. जीव जंतू मात्र देखील नाही अशा स्थळी आल्यानंतर मुखारविंदातनं येणारं तत्वज्ञान ऐकता ऐकता, ग्रहण करता करता पार्वती माता योग निद्रेमध्ये जातायत. योग निद्रा वेगळी आणि कीर्तनाला आल्यानंतर कटळा आला का ती निद्रा वेगळी. निद्रेचे प्रकार आहेत. ही योग निद्रा समाधी अवस्था लागण्याची वेळ आहे. आता मात्र भगवान शंकरांचे डोळे मिटले गेलेले, तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन ते ज्ञान ग्रहण करतात, ऐकतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. म्हणून ज्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, बयाईनी कीर्तन करावा का, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हित आहे. भगवान शंकरांनी पहिला उपदेश एका स्त्रीला केला, स्वतःच्या पत्नीला माता पार्वती की ज्या उमा बीज प्रगटले. सगळ्यात पहिला उपदेश एका स्त्रीला आहे. म्हणून तिला कीर्तन करावं की न करावं, भजन करावं की न करावं, मंदिरात जावं की न जावं, कलशारोहण काल्याचं कीर्तन करावं की न करावं हा प्रश्नच येत नाही, अजिबात नाही. जिथं संतांनी भगवंतांनी अधिकार दिलाय ना, तो अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही. आणि हे ज्ञान तर सहज मिळालं, सहज लाभले. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. पाण्यातला मासा होऊन भगवान विष्णूंनी ऐकलं ना. बरं तिथवर नाही थांबले. हरी आणि हरियांच्यात भेद नाही होत, ते दोघंही एकच आहेत. शिव आणि विष्णू एकच आहेत. म्हणून पुढचा जन्म जो घेतला जातोय तो पुन्हा शंकरांचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे विठ्ठल मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुढे पुन्हा गोरक्षनाथांकडे, भगवान शंकरांचा अवतार. गोरक्षनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे गहिनीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे निवृत्तीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान शंकरांचा अवतार. आणि गहिनीनाथांकडनं हे ज्ञान ज्ञाननाथ माऊली ज्ञानोबरायांकडे, महाविष्णूचा अवतार सखा माऊली ज्ञानोबरायांकडे हे ज्ञान यावं. गुरु शिष्याची परंपरा होती. सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा आहे असं म्हणावं लागेल ना तर निवृत्तीनाथांचा आहे. एक गुरु शिष्याची परंपरा होती. पुढे जायचं तर फक्त एक शिष्यत्व, पण आता मात्र हे जगाच्या कामी यावं म्हणून हात जोडतायत आणि विनंती करतायत आपल्या बंधुराजांना. जेव्हा ज्ञानोबराया निवृत्तीदादांपुढे हात जोडताय की मला हे ज्ञान स्वतः पुरतट मर्यादित ठेवायचं नाही, हे जगाला द्यायचंय, अप्रगट आहे ते प्रकट करायचंय, मला परवानगी द्याल का. यदा कदाचित निवृत्तीदादांनी परवानगी दिली नसती तर हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलंच नसतं. पण सगळ्यात मोठा अधिकार निवृत्तीदादांचा, परवानगी देऊन टाकली. आणि तदनंतर माऊली ज्ञानोबरायांनी तर काय, अवघ्या विश्वाचा भार मस्तकावरती घेतला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायांनी भार उचलला आणि अप्रगटावस्थेतलं ज्ञान प्रगटावस्थेमध्ये आणलं. हा उपकार ज्ञानोबरायांपर्यंत. तुकोबराया तर काय, बांधावर शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यालाही उपदेश करतायत. सासरी जाणाऱ्या लेकीलाही उपदेश आहे. पारमार्थिकांमध्ये बसलं की तत्वज्ञानाचा बोध असणाऱ्यांनाही उपदेश करतायत. तर सर्वसामान्यांमध्ये गेलं की म्हणतात मी तुमच्यासारखाच अनाथ आहे. नाथ बाबा तळागाळातल्या व्यक्तींना सुद्धा अगदी कडेवर घेतायत आणि देवापर्यंत पोहोचतं करतायत. नवे नवे एकेका संतांचं जीवनचरित्र उलगडायचं झालं, अजून तर काहीच सांगून नाही झालं. एवढ्यात तर मिटतच नाही. हे नुसतं माऊली शब्दावरती 8 दिवस कीर्तन करता येईल. आमच्यातले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी विषय, विकार, वासना काढून टाकून आमचं अंतःकरण निर्विकार करण्याचा प्रयत्न करतात. कारण आमचं मन एवढं कलुषित झालेलं आहे. बाहेर दिसणारी माणसं आत तशी असतीलच अजिबात नाही. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका. हे कातडी ना वेगवेगळ्या रंगाची आहे. कातड्याचे रंग किती असू देत, आतड्याचा रंग माणुसकीचा असला पाहिजे. कपडे मळकी असले तर चलत येत, पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जळका नसला म्हणजे मिळवला.
मोकळ्या मनानं दाद दिली असती तरी बरं वाटलं असतं. ते मलाही कळतं ना, मग तुम्ही ऐकताय हे डिस्टन्स पडतं ना भरपूर. काय आता कधी कधी कीर्तन करायलाही हवं असतं हे, किंवा कळतंय बस समोरच्यांना. नाही तर आमचं काय याचं काम, बोलायचं काम, जायचं. सोपं सांगेल कसं आहे, एक तर 8 ते 10 कीर्तन, नंतर जेवण येतं. त्याच्यामुळे भुकेची ओढ लागलेली असते, जेवढं कानावर पडून तेवढं ऐकवायचं असतं. नाही आमचं झालंय, दादांनी सुंदर सोय केली. ऐका, वेळ फार कमी आहे, कमी वेळेत ना त्याला प्राप्त करायचंय. कळत नाही असं नाही, आम्हाला समजतंय, पण वेळ निघून गेली ना तर मग उपयोग नाही. काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नसतो, अजिबात नाही. समजतं सगळ्यांना. विनोद बुद्धीनं विचारलं, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यानं हात वर करा, तर येत्या. मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे. कधी कधी गाढवाची उपमा दिली जाते, गाढवाची. का रे गाढवेस का, कळत नाही? पण गाढवाला बी कळतं. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडा. कोणाला? अय बायो, कोणाला? हा, गाढवाला. ते गढूळ पाण्याला तोंड लावत नाही, पण आपल्याकडं 5च्या नंतर काही काही गढूळ पाणी पिऊन येतात. मग ते कुठं जाते त्यांचं त्यांना कळत नाही. कळत नाही असं नाही, पण योग्य वेळेवरती कळालं नाही तो उपयोग काय? मी फार शिकवावा अशातला भाग नाही. एक नक्की सांगेन, ऐका. बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा, बोलणारा वक्ता लाख मोठा आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. नामस्मरणाचं चलन कुणी कुणाला उसणं देत नाही. रामकृष्ण हरी मुखानं तुमच्याच म्हणायचंय, हातानं टाळी तुमच्याच वाजली पाहिजे. बोलणारे येतात आणि जातात. नामचिंतन हा एकांताचा विषय, लोकांताचा नाही. लोकांतात केलं जातं ते पोटापाण्याचा आणि प्रपंचाचा विषय ठरतो, पण ते एकांतात जमावं याच्यासाठी आधी लोकांतात बनलं पाहिजे. कळलं तर फार गोड आहे वाक्य. एकांतात जमावं याच्यासाठी आधी लोकांतात मुखात आलं पाहिजे. खरं तर एवढं सोपं नसतं एवढ्या विक्षेपामध्ये करणं. राजा जनक आणि शुक्राचार्य गुरु शिष्याची जोडी आहे. याच्यात गुरु कोण आणि शिष्य कोण सांगू शकाल? गुरु शिष्याची जोडी. राजा जनक गुरु आहे की राजा शुक्राचार्य गुरु आहेत? अहो बोला तुम्ही, अंदाज पंच का बोला ना, पण बोला गड्या. गुरु कोण आहेत? बदलणार नाही ना? राजा जनक इतिहासात शास्त्रामध्ये विदेही जनक ज्यांना म्हटलं जातं, विदेही जनक. गुरु जनक आहेत आणि शुक्राचार्य शिष्य आहेत. जेव्हा ना नारद महर्षी सांगतात शुक्राचार्यांना, जा राजा जनकाजवळ आणि हात जोडा आणि म्हणा की मला शिष्य बनवून घ्या. गुरु करायचा नसतो. महिला मंडळ, गुरु करायचा नसतो, शिष्य व्हायचं असतं. शिष्य बनवून घ्या म्हणायचं. राजा जनकाकडे यावं. शुक्राचार्यांनी बघितलं 500 पत्नी आहेत, राज्यकारभार एवढा मोठा, आणि एवढ्या विक्षेपामध्ये तुम्ही कसं काय परमार्थ करू शकता? मला शिष्य बनवून घ्या, पण माझ्या प्रश्नाचं निरसन करा, मग तिथून पुढे बोलू. राजा जनक म्हणाले, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण एक करायचं. आमच्याकडं पद्धत आहे, गावात कोणी नवखा पाहुणा आला की गावातनं त्याची मिरवणूक काढायची, आणि नुसती मिरवणूक नाही काढायची, पाहुण्याच्या हातात तेलाची परात दिली जाते. पाहुण्यानं तेलाच्या परातीतनं थेंब सुद्धा तेल सांडू द्यायचं. जोवर प्रदक्षिणा पूर्ण होत, प्रदक्षिणा पूर्ण झाली, नगर प्रदक्षिणा झाली, तासाभरानंतर समोर यावं आणि राजा जनक शुक्राचार्यांना विचारतायत, कस काय आमचं नगर? सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपट्टी, कस काय बाकीचं सगळं? शुक्राचार्य म्हणाले, मी पाहिलंच कवाय, माझं लक्ष तर सगळं कुठं होतं? तेलाच्या. शुक्राचार्यांना त्यांचं उत्तर मिळालं, एवढ्या विक्षेपामध्ये सुद्धा मला माहिती आहे माझं लक्ष कुठं केंद्रित करायचंय. आणि ज्याला स्वतःचं लक्ष कळालं त्याला कितीही होऊ देत, कसंही असू देत, तो कारण देत बसत नाही. काही काही माणसं लय कारण देतात, हे असंच नाही, ते तसंच नाही, नसं नका जाय ना.
ज्याला जिंकायचंच असतं ना, तो कधी कारण देत बसत नाही. समोर आलेल्या संधीचं सोनच झालं पाहिजे. प्रपंच आहे नाही तर परमार्थ आहे, काही असू देत. लई सोपं आहे, लई सोपं आहे, लई अवघड करायचंच नाही. 25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या नाही म्हणता आल्या तरी चालतात. एक तरी ओवी अनुभवावी, नाही का? एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या आयुष्यामध्ये नियम जास्तच असले पाहिजे अजिबात नाही. मुळात वारकरी संप्रदायाचे नियम सोपे आहेत. 5च तत्व आहेत. गळ्यामध्ये परमपवित्र तुलसीची माळ, कपाळावरती गोपीचंदन टिळा, एकादशी सोमवार व्रत आचरण, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि ग्रंथ वाङ्मय. या 5 तत्वांपैकी कुठली तरी 2 नेम आयुष्यभर करायची, जीव जाईपर्यंत करायची. 2च करायची पण शेवटपर्यंत करायची. हे नियम साधना याच्यासाठी फार लागतं. बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्मांच्या साधनेनंतर हे प्राप्त होतं. मृदंग वाजवणं साधना आहे, गायन करणं साधना आहे. हा एक गुण येण्याकरता अनंत कालावधी जातो. ऐकणं ही सुद्धा साधना आहे, कित्येकांच्या कानावर पडत नाही. आम्हाला दिलंय देवाने, का दिलंय काय माहिती, पता नहीं. अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया है, तो कुछ तो बात है. कोण्या तरी जन्माची पुण्य आहे. मृदुंगावरती थाप पडावी तर स्वर झंकार निर्माण व्हावा. मग ते हिनी 8 मात्रा वाजू देत, 16 मात्रा वाजू देत, 32 मात्रा वाजवा, 64 वाजवा, सरपटी वाजवा, भजनी ठेका वाजवा, उतरणी आहे, तुकडा आहे, मुखडा आहे, चक्रधार आहे, त्रिपल्ली चक्रधार आहे, काही वाजवा. पण हा ऐकण्याचा गोडवा आहे. आसावरी रागे, बागेशी रागे, भूप आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, श्रीरंजनी, मधली चाल, ठायची चाल, ठायच्या चालीत मिश्र चाल. त्याच्यात बरेच प्रकार आहेत. हार्मोनियम आहे, वादी स्वर कुठला, संवादी कुठला, मध्यम कुठला, पंचम कुठला, खर्ज कुठला, वर्ज कुठला, कोणता निषाद आहे, कुठला कोमल आहे, ओढव कुठला, शाडव कुठला, शाडो संपूर्ण कुठला, ओढव संपूर्ण कुठला. ते 9 प्रकार आहेत. कोणता राग कोणत्या प्रहरी गावा, ही भरपूर येतात. हे दिसतं एवढं सोपं नाही का बा, महाराज बसले भाता वाढला फक्त बस. भरपूर आहे त्याच्यामध्ये. काही माणसं बऱ्याच ठिकाणी पेट्या राहत्या पण बसत नाही वाजवायला. हे दिसतं तेवढं सोपं नाही. साऊंड सिस्टीम आहे, एवढं आकळायचं हे पण सोपं नसतं. गेन देताय का, बेस देताय का, ट्रबल देताय का, इको देताय का, डिले देताय का, हॉलपिक्स देताय. त्याच्यात बरेच प्रकार आहे. कीर्तनकार आहेत, इथं पण प्रकार आहेत. नारदीय, राष्ट्रीय, शास्त्रीय, कीर्तनकार, हास्य सम्राट, कीर्तन केसरी, बरेच प्रकार आहेत त्याच्यात. कीर्तनकार कोण्याही प्रकारातले असू देत. ऐका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका, कधी कुणाच्या दिसण्यावर, बाह्य रंगावर जाऊ नका. काय सांगावं, भगवंत इथं कुणाच्या मुखारविंदातनं काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल. बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्यानं मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं.